मुंबईची मॅच आणि मुंबईचा लाडका वडापाव ही मजा वेगळीच आहे. कॉम्बिनेशन परफेक्ट जमलेला आहे. तर मी मॅचचं जास्त शौकीन नाही. हा खास नेहा मॅम साठी व्हिडिओ. आमच्या मॅमचं नाव आहे नेहा मॅम, जे आमचे हेड आहे, डिझायनर हेड आहे. वडापाव पण तरसतायत. कधी तुम्हाला तेलात टाकतोयस. सो स्वागतम फॅमिली, कशात सर्व. आय होप सर्व ठीक असणार. तर खूप दिवसांनी किचनमध्ये सर्वांचं स्वागत करतो. थंबनेल तुम्ही बघितला तर काय आपण जास्त टाईमपास म्हणजे आपण काय सर्व ऑलमोस्ट रेडी केलेलं आहे. म्हणजे आपण वडापावचा व्हिडिओ बनवतोय. हा खास वडापावचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आमची ऑफिसचे मॅम, त्यांच्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय. आम्ही डेली रोज आम्ही जे 5-6 जणांची आमची टीम आहे ती आम्ही रोज वडापाव खात असतो. तर ते नेहमी आम्ही बोलत असतो की आज वडापाव खाल्ला, उद्या खाऊ येते नुसता वडापाव. तर मॅम बोलतात की वडापाव काय खात आहे बाहेरचा, तो तेलकट असतो हे सर्व. तर ते बोलले की तू व्हिडिओ बनवतोस ना, मग वडापावची व्हिडिओ बनव आणि दाखव आम्हाला वडापाव तुला बनवता येतो. असे काही चॅलेंज दिला एक तर्फे. हा खास नेहा मॅमसाठी व्हिडिओ. आमच्या मॅमचं नाव आहे नेहा मॅम, जे आमचे हेड आहे, डिझायनर हेड आहे. त्यांच्यामुळे आम्ही जे काही डिझाईन्स बनवतो त्यांच्यामुळे. आता वडापावचा व्हिडिओ पण बनवतो त्यांच्यामुळेच. म्हणजे मला बनवायचा पण होता, त्यांच्यामुळे बनवतो. हा मेन रिझन आहे. तर नेहा मॅम, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तर पूर्ण रेडी केलेली आहे मम्मीनी सर्व. तुम्ही बघू शकता. बटाटे आहेत, बॉईल करून झालेले आहेत. आता आपल्याला आपलं हे करायचं आहे, पेस्ट हे करायचे आहेत. ही उडीदची डाळ आहे, राय आहे. इथे तडका मारण्यासाठी तेल, कढई आहे आणि ही पेस्ट आहे. आळा, लसूण, कोथिंबीर, मिरची नाही टाकलं आहे, एकच टाकलं, जास्त आपल्याला तिखट नाही आवडत. मीठ, चण्याचा पीठ, मीठ. तर ऑलमोस्ट आपल्या इथं रेडी झालेलं आहे. आता आपण ह्याला काय म्हणतात त्याला, त्याच्याने पूर्ण प्लेन करूया. यासाठी ते आपल्याला नंतर मग बटाट्याचे हे करावं लागेल. One hour later. झालेलं आहे. तरी आपण परत एकदा करू. तर हे झालं आहे. कढई आपण इथे साईडला ठेवूया. आता आपल्याला याच्यात कढीपत्ता टाकलेला आहे, तेल टाकूया. तर गॅस चालू केला. आता आपण फोडणी देणार आहोत. तर फोडणी कोणते कोणते येतात तुम्हाला दाखवतो. जे तेल टाकूया. तर टाकूया हे उडीद डाळ, बस. राय टाकूया. आणि ही पेस्ट टाकूया. मारलंय. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत, नंतर त्याला मिक्सिंग करणार आहोत. हा पूर्ण हे झालं. आणि मीठ मसाला चवीनुसार आपण हे टाकलं आहे. आता आपण हा ह्याच्यात हे करूया आणि मिक्सिंग करूया. आपण मिक्सिंग करून घेऊया. पूर्ण येल्लोइश बटाट्याचं हे व्हायला पाहिजे. चवच्या ह्याच्याने कशी होणार आहे आयडिया. फर्स्ट टाइम बनवतोय मी वडापाव. घरी तर बनवतो, पण मी स्वतः आता हात लावलं तर फर्स्ट टाइम. बघूया. मॅम मी दिलेला चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलं आहे.
टेस्टमध्ये होईल का नाही होईल माहिती नाही, होईल गॅरंटी आहे. अजूनपर्यंत जे पण काय किचनची जी गोष्ट बनवलं आहे ते व्यवस्थित बनले. तर झालंय भाजी रेडी. मग थोडी टेस्ट करून बघूया. चालेल. मस्त बनलंय एकदम परफेक्ट. रिअल वडापावची जी टेस्ट असते तशी आलेली आपल्या हाताने. क्या बात आहे. आता आपण जे छोटे छोटे वडापावचे जे सर्कल्स असतात ते बनवूया आणि आपण तेलात टाकूया. म्हणजे हात धुवून घेतो मी. तर आता आपण पीठ रेडी केलेलं आहे. चण्याचं पीठ आपण मस्त असं थोडा पातळच पाहिजे असतो जेणेकरून आपण ते आता गोळे करणार आहोत बटाट्याचे म्हणजे भाजीचे. आणि त्याच्यात टाकून आपण तेल पण आपण गॅस चालू करून तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपण आता जे गोळे करून घेऊया. 1 hour later. आपले रेडी झालेले आहेत. 6 बनलेले आहेत. थोडे मोठे मोठे आहेत. 7 थोडे परफेक्ट नाही 7 आहेत टोटल. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत. तर झालं आपला 7 वडापाव बनणार आहेत आपल्याला दिसते. तर आपण ह्याच्यात टाकून ते टाकणार. गरम झालेलं आहे का आपण चेक करू आधी. झालेलं आहे आपला तेल गरम झालेलं आहे. वडापाव पण तरसतायत. कधी तुम्हाला तेलात टाकतोयस. एक वडा तेलामध्ये केलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. दुसरा वडा तेलात जायला आतुर आहे आणि तो पण तेलात सुटलेला आहे. 2 विकेट पडले आहे. आता तो चिपकायला नको म्हणून आपण त्यासाठी मला माहिती नाही नाव गेल्या टायमाला पासच झालेला मी माहिती नाही केली. चांगला आपण लगेच टाकूया टाइम वेस्ट होऊन जाईल. तर ते वडे आपले थोडे मोठे होते म्हणून ते कढाईमध्ये स्पेस नव्हती भेटत. त्यांना चांगलं असं तेल लागलं त्यांना स्पेस नव्हती भेटत. त्या कारणामुळे आम्ही आमच्या वड्यांची साईज थोडे छोटे करून क्वांटिटीमध्ये वाढ केलेली आहे. जर आमचा चेहराही दाखवण्याची कृपा करावी कॅमेरामॅन. आमचा कॅमेरामॅनला आता काय कॅमेरामॅनला सांगणार तरी किती. असो वडे मस्त हे होत आहेत. थांबा काही तोंडात पाणी सुटलेलं आहे माझ्या. तर आपलं आता ऑलमोस्ट रेडी होत आहेत झालेलं आहे. आता हे सर्व करून तुम्हाला मी भेटतो. तर चला. तर मंडळी आपला मुंबईचा सर्वात लाडका आपल्या घरातल्या मुंबईतल्या प्रत्येक घरातल्याचा लाडका वडापाव रेडी आहे. तर व्हिडिओ बनलेला आहे पूर्ण. वडापाव झालेले आहेत अजून आहेत. आता मी तुम्हाला काढण्यासाठी एवढं दाखवतोय. खूप भारी. पण मी चटणी बनवली आहे. चटणी तयार केलेली आहे. माहिती आहे सुकी चटणी असते पण त्यात लसूण ॲड ऑन असते. आता आपण घायघायमध्ये पण लसूण नाही टाकलाय. आपला घरातला घरगुती मसाला आणि मीठ त्याच्याने आपण ही सुकी चटणी बनवलेली आहे. तर आता आपण टेस्ट करून सांगणार आहोत. आता बघा टेस्ट करायला मी मित्रांना आणि आजूबाजू आपले बाय आहेत आजूबाजूचे तुम्ही बघितला तर त्यांचा व्हिडिओ आय बटनवर दिसतोय. तर ते सर्व इथले आहेत. ते बोलवणार होतो बट मे महिना सुरू झाला आहे. सर्व आता घरी नाही आहेत. सर्व काही गावी गेलेत काही फिरायला गेलेत. त्याच्यामुळे आता मीच टेस्ट करून सांगतोय. सुयोगच टेस्ट करणार आहे. तर कसं झालं आहे ते तुम्हाला जे आहे ते जेन्युइन सांगेल. बाकी तोंडात तर पाणी सुटलेलं आहे. आधी आपण हा मस्त मसाला हे करूया. दोन्ही पावाला लावून टाकूया. क्या बात आहे. सर्वात पहिला वडा मोठा आपण जो बनवला तो घेऊया.
काय बात आहे, क्रंची, टेस्टी. मी असं बोलू शकत नाही की बाहेर जशी टेस्ट येते तशी आपली प्रॉपर तशी आहे टेस्ट, पण फॅब्युलस बनलाय, मस्त बनलाय. आता जादू आहे हे आज पण सिद्ध झालेलं आहे. क्या बात आहे. ह्याच्यात आपल्याला सर्व मदत मम्मीने केलेली आहे. आपल्याला आयती गोष्ट भेटलेली आहे, मम्मीने रेडी करून दिली आहे, ते सर्व आपण बनवलं आहे. क्या बात, क्या बात आहे. वाव, परफेक्ट. मीठ, मसाला, हळद. वाव वाव. मी बिझनेस चालू केला तर अफाट टॉपवर जाणार आहे. आणि पाठवून मला तो इशारा करतोय की भाई मला पण खायचं आहे. आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर मी त्याचा दाखवतो. हा दिखावून टाकतो मी. चला, मुंबईची मॅच आणि मुंबईचा लाडका वडापाव ही मजा वेगळीच आहे. कॉम्बिनेशन परफेक्ट जमलेला आहे. तर मी मॅचचा जास्त शौकीन नाही, पण हा सुयोग मॅच सकट वडापाव खातोय. टेस्ट पण त्याला आता वेगळीच येणार आहे. तर मुंबईची मॅच ही बघा. क्या बात आहे, क्या बात आहे. कसं आहे वडापावची टेस्ट जरा सांग. खूप भारी, हा टेस्ट कर आधी. मस्त आहे. मस्त आहे. मॅच पण मस्त झाली आहे, वडापाव पण मस्त चांगलं टेस्ट येते. काय रन काय झालेलं आहे. तर 70 झालेली आहे. खूप मजा येते मॅच बघायला पण वडापाव खायला पण. क्या बात आहे, क्या बात आहे. तर मजा आ गया भिडू. वडापावची टेस्ट एक नंबर झालेली आहे. तर एक लाईक तर या गोष्टीसाठी बनतोच. कमेंटमध्ये करा, सांगा तुमची फेवरेट टीम कोणती आहे IPL मध्ये. तर चला मग तुम्हाला तर कसा वाटला आपला लाडका वडापाव नक्की कमेंट करून सांगा. आणि अरे वडापावची रेसिपी कशी वाटली मला. मॅमचे हा जो चॅलेंज होता मॅमचा जो मी पूर्ण केलेला आहे. बघूया व्हिडिओ कसा बनला आहे, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि व्हिडिओ कसे वाटतात हे पण नक्की कमेंट करून सांगा. आता कोणता नेक्स्ट व्हिडिओ टाकू आपण ते कमेंट करून सांगा. सर्व कमेंट करा, सर्व तुमच्या कमेंटची जी वाट बघत असतो आणि खूप मजा येते वाचायला. तर चला मग बाय करूया फॅमिली. थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर टाटा, बाय बाय, सी यू.